नमस्कार मित्रांनो, आता आपण इथे घेतलेले आहेत वांगे। ती वांगे आपण छान असे धुवून घेऊया। आपण बनवणार आहोत भरलेलं वांग। त्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। त्यासाठी लागणार आपल्याला लसण, जिरे, कढीपत्ता, गरम मसाला, मीठ, मोहरी, हळद, तसेच लाल तिखट, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आपण। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर, हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे। ते मिश्रण करून आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत, जेणेकरून त्याला वांग्याला चव येईल छान अशी। सर्व वांगे आपण पूर्णपणे भरून घेणार आहोत। आता आपण भाजी तयारी करूया। कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे लागेल तसं, मोहरी टाकून घ्यायची, छान तडकली त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, कढीपत्ता, तसेच कांदा पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला। कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे। नंतर आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे। हा आमचा घरगुती काळा मसाला आहे, तोही आम्ही घातलेला आहे त्याच्यामध्ये। घरगुती मसाला आणि लाल तिखट जे टाकलेलं आहे ते छान प्रकारे आपण परतवून घ्यायचं आहे। नंतर आपण वांगे टाकून घेऊया, जे आपण भरलेले होते ते छान परतून घेतले की त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास तरी आपण पाणी घालूया। हे छान असे शिजत आहेत। वांग्यांना आपण 10 ते 15 मिनिट असे शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवर। त्याच्यानंतर आपण त्या कट केलेली कोथिंबीर आहे त्याच्यामध्ये वरतून टाकून घ्यायची। आपली भाजी आता इथं छान प्रकारे रेडी झालेली आहे। अशा साध्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।